सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, ज्याचे नाव आहे डिजिटल ॲग्रो अकॅडमी। आपणा सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण असा विषय घेऊन आलो आहे, जो विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल। कारण आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत ते भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आणि त्याचा इतिहास आणि कशी केली जाते ही भेंडवळची घटमांडणी हे सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे। तर सर्वांसाठीच हा जो एक खूप उपयुक्त आहे, कारण यामध्ये भेंडवळच्या घटमांडणीमध्ये खूप काही अशी भाकिते गेलेली आहेत। तिचा निकाल जाहीर झालेला आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी याची मांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशीला याचा निकाल जाहीर केलेला जातो। तर भेंडवळच्या घटमांडणीची जी भविष्यवाणी आहे ती जाहीर झालेली आहे। तर ती भविष्यवाणी कशी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, फक्त तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघायचा आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी कशी राहील, भेंडवळची घटमांडणी काय निकाल आला आहे ते आपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा विषय। तर भेंडवळ घटमांडणीचे भाकीत काय आहे? 300 वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी दिनांक 15 मे रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली। त्यानुसार या पर्जन्यमान कमी सांगितलेले आहे। जून महिन्यात कमी पाऊस येईल, सार्वत्रिक पाऊस होणार नाही। जुलै महिन्यात सार्वत्रिक आणि चांगला पाऊस पडेल। या महिन्यात अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत। तर ऑगस्ट महिन्यामध्ये जून जुलैपेक्षा कमी पाऊस पडेल आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस सांगितलेला आहे। यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थितीची शक्यता वर्तवली आहे। पीक परिस्थिती साधारण राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। यंदा अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी राहील, तर प्रचंड चारा टंचाई निर्माण होईल। त्यामुळे पशुधन संकटात येईल। पृथ्वीवर अनेक संकटे येतील, त्यामुळे नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टीसारख्या आपत्तीला देशाला तोंड द्यावे लागेल। देशाचा राजा कायम राहील, मात्र त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल। आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील, तर राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल। नैसर्गिक संकटांमध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सांगितली आहे। देशासह राज्यातील पाऊस पाणी, शेतीविषयक, राजकीय, आर्थिक, नैसर्गिक आणि देशातील विविध विषयांवर अंदाज व्यक्त करणारी ही भेंडवळची घटमांडणी आज कोरोनाच्या सावटाखाली आणि लॉकडाऊनमुळे 300 वर्षाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून केवळ 5 सदस्यांच्या उपस्थितीत जाहीर झाली। तर ही घटमांडणी कशी केली ते आता आपण बघणार आहोत। कशा प्रकारची होती ही घटमांडणी ते मी तुम्हाला सांगणार आहे। अक्षय तृतीयेला सायंकाळी चंद्रभान महाराजांचा जय जयकार करीत घटमांडणी करण्यात आली। यावेळी घटामध्ये अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मटकी, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर असे 18 प्रकारची धान्य गोलाकार मांडण्यात आली। घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतीक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवण्यात आली आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली। घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारा पाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी कुरडडी पापड ठेवण्यात आला। बाजूला खानार म्हणजे चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात आला। तर घागरीच्या बाजूला राजा आणि राजाची गादी म्हणजेच पान सुपारी ठेवण्यात आली। रात्रभर कुणीही या घटकाकडे फिरकले नाही। त्यानंतर आज 15 मे रोजी सकाळी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करत या वर्षीचे भाकीत वर्तविले। पाऊस कसा असेल, कशा प्रकारे पाऊस पडेल, त्याचं भाकीत काय सांगितलेलं आहे ते आता बघणार आहोत। भाकितानुसार जून महिन्यात कमी पाऊस पडेल, तो सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल, त्यामुळे या महिन्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या 100% होणार नाहीत। जुलै महिन्यामध्ये चांगला आणि सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडेल। या महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। अशावेळी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते। ऑगस्ट महिन्यामध्ये साधारण पाऊस पडेल, मात्र या महिन्यातील पाऊस हा जुलै महिन्यापेक्षा कमी असेल। तर सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस पडेल।
त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट राहील. अवकाळी पावसाचे प्रमाण मात्र यावर्षी कमी असेल. तरीही घागरीमध्ये भरपूर पाणी आढळले, त्यावरून पाणी टंचाई फारशी जाणवणार नाही. आता बघूया पीक परिस्थिती कशी राहणार आहे. तर भविष्यवाणीनुसार पीक परिस्थितीचा काय अंदाज घेतला आहे ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचे विदर्भातील प्रमुख पीक म्हणजे कपाशी. हे पीक यावर्षी चांगले येईल, तसेच कपाशीला भावसुद्धा चांगला मिळेल. ज्वारीचे पीक साधारण येईल, मात्र ज्वारीच्या भावात तेजी राहील. तूर पीक मोगम सांगितले, या पिकाचे उत्पादन अनिश्चित राहील. मूग या धान्याचा एक दाणा बाहेरच्या दिशेने गेल्यामुळे पीक साधारण येईल, परंतु भावात मात्र तेजी सांगितलेली आहे. उडीद पीकसुद्धा चांगले येईल आणि या पिकाला भावसुद्धा चांगला मिळेल, परंतु काही भागात या पिकाची नासाडी होण्याची शक्यता आहे. तीळ पिकाचे सुद्धा याप्रमाणेच भाकीत आहे. हे पीक चांगले येईल तर काही ठिकाणी नासाडी होईल. बाजरी, मटकी, जवस आणि तांदूळ हे पीक चांगले सांगितले आहे, मात्र कुठे कुठे नासाडीची शक्यता आहे. लाख आणि वाटाणा ही दोन्ही पिके मोगम सांगितले, त्यामुळे उत्पन्नात अनिश्चितता असेल. गहू या धान्याचा दाणा आतील दिशेने सरकल्यामुळे हे पीक चांगले येईल, मात्र भावामध्ये मंदी राहील. तर हरभरा पीक साधारण येईल आणि भावामध्ये तेजी राहील. अशा प्रकारे खरीप आणि रब्बी हंगामातील पीक परिस्थिती साधारण स्वरूपाची वर्तविण्यात आली आहे. कुलदेवतेचा प्रकोप, रोगराई व नैसर्गिक संकटांची सरबत्ती. अंबाडी या धान्याला कुलदैवत समजले जाते. घटामधील हे धान्य आत बाहेर विखुरलेले गेले होते, त्यामुळे कुलदेवतेचा प्रकोप होऊन रोगराई पसरेल, त्यामुळे जनतेला संकटाचा सामना करावा लागेल. त्याचप्रमाणे भादली हे पीकसुद्धा रोगराईचे प्रतीक आहे. हे धान्य विखुरलेले होते, त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी रोगराई प्रमाण जास्त राहील. ते संपूर्ण जगाला कोरोनासारख्या वैश्विक महामारीने दाखवूनच दिले आहे. संरक्षण व्यवस्था कशा प्रकारे राहणार, तर यामध्ये सांगितले संरक्षण व्यवस्था तणावातच राहणार आहे. करडी हे धान्य संरक्षण व्यवस्थेचे प्रतीक म्हणून गटामध्ये ठेवले जाते. यावर्षीच्या अंदाजानुसार गेल्या 5-6 वर्षाच्या यावर्षी देशाचे संरक्षण व्यवस्थेवर जास्त ताण राहील, त्यामुळे सैनिकांना सावधान राहावे लागेल. शत्रूचे प्रतीक असलेले मसूरचे धान्य आत बाहेर विखुरले होते, यावरून शत्रूच्या कारवाया सुरूच राहतील. परराष्ट्राची घुसखोरी यामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे त्याचा संपूर्ण ताण देशाच्या संरक्षण व्यवस्थेसह देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. पृथ्वीवर अनेक संकटे, अर्थव्यवस्था खिळखिळी. तर ह्या पॉईंटमध्ये काय सांगितले, पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी यावर्षी गायब असल्याने पृथ्वीवर अर्थातच आपल्या देशावर खूप संकटे येतील. नैसर्गिक आपत्ती, रोगराई, अतिवृष्टी, शत्रूच्या कारवाया यामुळे देश त्रस्त होईल. संकटाचा सामना करावा लागेल. एकंदरीत हे वर्ष संपूर्ण जगासाठी कठीण जाईल. तर या भविष्यवाणीमध्ये पशुधनसुद्धा संकटात सांगितले आहे. चारा पाण्याचे प्रतीक सांडोळी, कुरडडी, पापड हे खाद्यपदार्थ घटातून गायब होते, त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधन संकटात येईल. पशुपालकांनी यावर्षी चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे राहील. त्याचप्रमाणे भजे आणि वडा हे खाद्यपदार्थसुद्धा गायब होते, त्यानुसार अन्नधान्य यामध्ये चव राहणार नाही. पारावरच्या मांडणीमध्ये घागरीवर मुंग्या आढळून आल्या, त्यामुळे खाणार असले तरी जीवितहानी यावर्षी जास्त होण्याची शक्यता आहे. राजा कायम सांगितलेला आहे. या भविष्यवाणीमध्ये राजा कायम राहील. तर राजकीय उलाथपालथ यावर्षी संभवत नाही, कारण पान सुपारी घटामध्ये कायम होती, परंतु गादीवर म्हणजे पानावर माती दिसून आली. त्यावरून राजाला राजकीय, आर्थिक, नैसर्गिक तसेच परकीय शत्रूंच्या संकटांचा सामना करावा लागेल. देशात निर्माण होणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीला राजाला तोंड द्यावे लागेल, त्यामुळे राजा प्रचंड तणावात राहील. तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी ही सुद्धा यावेळी घटामधून गायब झालेली होती, त्यामुळे यावर्षीसुद्धा अर्थव्यवस्था अतिशय डबघाईस येईल. नैसर्गिक, आर्थिक तथा रोगराईच्या संकटामुळे देशाची तिजोरी खिळखिळी होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेंडवळची घटमांडणी पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली. तर अशा प्रकारची जी भविष्यवाणी आहे ती भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केलेली आहे. मात्र संपूर्ण देशाने कोरोनाच्या संकटातून जात असताना हे महामारीसारखे संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं जनतेच्या चिंतेत वाढ झाली. तसेच
कमी पाऊस, साधारण पीक परिस्थिती, चारा टंचाई आणि नैसर्गिक आपत्तीची सरबत्ती, त्यामुळे शेतकऱ्यांना ही भविष्यवाणी निराश करणारी आहे. तर अशा प्रकारची जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी यावेळेस झालेली आहे भेंडवळच्या घटमांडणीमध्ये. तर अशा प्रकारची सर्व भेंडवळची जी घटमांडणीमध्ये ती मांडणी केलेली होती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि ते जे काही भाकीत निघालेले आहे, जी काही भविष्यवाणी झालेली आहे ती सर्व भविष्यवाणी मी तुम्हाला सांगितली. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळला ही जी आहे ती मांडणी करण्यात आली आणि हे जे आहे ते दुसऱ्या दिवशीला म्हणजेच 15 मेला सकाळी पहाटे याचे जे आहे ते निरीक्षण करण्यात आले आणि त्याच्यानंतर ही जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी सांगण्यात आली. त्यामध्ये त्या घटमांडणीमध्ये झालेल्या बदलानुसार हे जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. तर अशा प्रकारे सर्व काही परिस्थिती राहील. पण यावर्षीची जी भेंडवळची घटमांडणी आहे ती शेतकऱ्यांसाठी खरंच चिंताजनक आहे आणि निराश करणारी आहे. कारण यावर्षी जी आहे ते पाऊस पण कमी सांगितले, चारा टंचाई पण सांगितलेली आहे. तर त्यामुळं शेतकऱ्यांसाठी थोडी चिंता आहेच. तसेच देशावर संकट, रोगराई हे पण यामध्ये भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे यावर्षीची जी घटमांडणी आहे ती म्हणजे चिंताजनक आहे. त्यामुळं या वर्षीच्या घटमांडणीमध्ये जे काही भविष्यवाणी झालेली आहे ती सर्वांसाठीच निराशजनक आहे. तर अशा प्रकारची होती भेंडवळची घटमांडणी. सुमारे 300 वर्षापासूनची चालत आलेली परंपरा ही आता पण चालत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं ते या भेंडवळच्या घटमांडणीकडे. सर्व शेतकऱ्यांचं जे नियोजन असतं ते नियोजन जे आहे ते या भेंडवळच्या घटमांडणीवरती ठरलेलं असतं. भेंडवळच्या घटमांडणीचे सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत असतात. विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी भेंडवळच्या घटमांडणीची वाट पाहत असतात. कारण ही मांडणी ऐकल्यानंतरच ते आपल्या शेतामध्ये कुठले पीक घ्यायचे, कुठले उत्पन्न करायचे आणि कशाप्रकारे नियोजन करायचं याचं नियोजन ते ठरवत असतात. त्यामुळं ही जी भेंडवळची घटमांडणी आहे ती सर्व शेतकऱ्यांचे तसेच सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी अशी भेंडवळची घटमांडणी आहे. तर मित्रांनो, हाच होता टॉपिक. मी तुम्हाला सर्व काही यामध्ये सांगितले की कशाप्रकारे ही घटमांडणी झाली आहे. तर यावर्षी लॉकडाऊनमुळे जी आहे ही भविष्यवाणी, ही भेंडवळची घटमांडणी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितच पार पडली आहे. तसेच इथं पोलिसांचे सुद्धा नियोजन होते, पोलिसांची सुद्धा हजेरी होती. कारण भेंडवळमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असल्यामुळं इथं शेतकऱ्यांना उपस्थिती लावणे शक्य झाले नाही. त्याच्या नियोजनासाठी इथं पोलीस बंदोबस्त पण करण्यात आला होता. तर अशा प्रकारे पोलीस नियोजनामध्ये मोजक्याच लोकांमध्ये ही भेंडवळची घटमांडणी जी आहे ती पार पडलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तिथं उपस्थित राहून ही भविष्यवाणी ऐकता आलेली नाही आहे किंवा बघता आलेली नाही आहे. त्याचमुळं आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला आहे. सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आता इथून पुढं जो इंटरव्ह्यू आम्ही दाखवणार आहे तो राहणार आहे सारंगधर महाराज. पुंजाजी महाराज यांचे जे सहकारी आहेत त्यांचे ते सारंगधर महाराज यांच्या तोंडून मी तुम्हाला इंटरव्ह्यू ऐकवणार आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये पण त्यांनी सांगितले आहे की कशा प्रकारची ही भविष्यवाणी झालेली आहे आणि कशा प्रकारचे सर्व जे आहेत ते बाकी ते सांगितलेली आहेत. तर ही भविष्यवाणी आता ऐकूया आपण सारंगधर महाराज यांच्या तोंडून. अक्षय तृतीया यावर्षीची 2021ची मांडणी. प्रथम अंबाडीचा एक दाना आत आहे आणि एक दाना बाहेर आहे. अंबाडी हे म्हणजे आपलं कुलदैवत आहे. देशाचं अंबादेवी म्हणून कुलदैवत आहे. ते आत बाहेर असलं म्हणजे प्रकोप आहे आणि त्या प्रकोपामुळे रोगराई आणि देशावरच्या अनेक प्रकारचे संकट याला तो सामना करावा लागेल. दुसरा आहे सरकी म्हणजे कपाशीचं पीक चांगलं आहे आणि भावातसुद्धा ठीक राहील. ज्वारी आहे, ज्वारी साधारण पीक आहे, भावातसुद्धा थोडी तेजी राहील. तूर आहे, तूर मोगम पीक आहे. मोगम म्हणजे अनिश्चित, सर्वसाधारण पीक येईल. मूग एक बोट बाहेर आहे, मुगाचं पीक साधारण येईल पण भावात मात्र तेजी येईल. उडीद थोड्या आत बाहेर आहे, उडदाचं पीक ठीक येईल पण नासाडी दाखवते. तिळाचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारचं दाखवते पण कुठे नासाडी होईल. भादली हे पीक आहे तसंच
रोगराईचं सुद्धा प्रतीक आहे. भादली हे गेल्या वर्षीपेक्षाही विखुरलेली आहे. त्यामुळे जे गेलं वर्ष आहे त्याच्यापेक्षाही यावर्षी रोगराईचं प्रमाण जास्त राहील. बाजरी चांगलं आहे पीक. मठाचं पीकसुद्धा चांगलं आहे. नासाडी दाखवते. साडी थोडी फैललेली आहे, म्हणजे पीक चांगलं आहे तांदूळाचं, पण जवसाच्या भेसळ झाली, त्यामुळे जवस आणि तांदूळ एका भावात विकल्या जातील. मोगम आहे. वटाणा हा पण मोगम आहे. मोगम याचा अर्थ अनिश्चित सर्वसाधारण पीक. गहू एक बोट आत आहे, भावात फारशी तेजी नाही, पण पीक चांगलं येईल. हरभरा सुद्धा चांगला तेजीत येईल हरभरा, आणि भाव आपले पीक साधारण येईल. करडी हे पीक आहे, आणि तसंच आपल्या देशाचं संरक्षण खातं आहे. तर करडीचं पीक चांगलं आहे, पण आपलं संरक्षण खातं आहे याच्यावर फार मोठा तणाव राहील. गेल्या 4-5 वर्षात जेवढा तणाव राहिला नव्हता तेवढा तणाव राहील. मसूर हे आत आहे आणि बाहेरसुद्धा आहे, त्यामुळे परराष्ट्रीय जे आहेत ते थोडंसं घुसखोरी हे चालू राहील. त्यामुळेच आपल्या संरक्षण खात्यावर खूप ताण पडेल, आणि काही वेळेस युद्धजन्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. नंतर पुरी म्हणजे पृथ्वी हे गायब आहे. पुरी गायब असणं म्हणजेच पृथ्वीवर सुद्धा संकट आहे. देशातच नव्हे तर जगात रोगराईचं थैमान सुरू राहील, आणि नैसर्गिक आपत्तीला सर्व जगाला तोंड द्यावं लागेल. अनेक आपत्त्या त्याच्यात येऊ शकतात. अतिवृष्टी, रोगराई या प्रकारचे अनेक प्रकारचे अशा नैसर्गिक आपत्त्या येऊ शकतात. तसंच सांडवी, कुरडई, पापड हे जे असते हे चारा पाणी असते शेतकऱ्यांकरता, ते सुद्धा नाही आहे. तर त्यामुळे चारा पाण्याची टंचाई देईल. पापड, भजा, वडा हे चव असते, हे चवसुद्धा नाही आहे, गायब आहे ते. करंजीसुद्धा गायब आहे. करंजी म्हणजे देशाचा आणि सार्वत्रिक खजिना समजला जाते, पैसा. तर आर्थिक अडचणीत फार देशाला यावं लागेल, देशाला सामोरे जावं लागेल, हे सुद्धा आहे. पानविळा कायम आहे. त्याच्यावर जो राजा असते, सुपारी असते, ती सुपारी कायम आहे, पण त्याच्यावर पैसा ठेवलेला असते, त्या पैशाच्या खाली आहे, आणि भरपूर त्या गादीवर माती आहे. त्यामुळे राजकीय, आर्थिक आणि या संकटांमुळे, परकीयांच्यामुळे हे घुसखोरे, हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. या सर्वांना त्या राजाला फार तोंड द्यावं लागेल, त्यामुळे राजा फार तणावात येईल. पाऊस पहिला महिना थोडा कमी आहे म्हणजे सार्वत्रिक पाऊस होणार नाही. गेल्या 2 वर्षात जी पहिल्या महिन्याची परिस्थिती होती ते सार्वत्रिक पाऊस व्हायचा आणि सार्वत्रिक एकाच वेळेस पेर व्हायची, ती परिस्थिती यावर्षी नाही आहे. कुठे मागे पुढे पेर होईल, कारण पाऊस सारखा पडणार नाही. दुसरा महिना जो आहे तो एकदम चांगला आहे. दुसऱ्या महिन्यात सार्वत्रिक पेर होऊन जाईल आणि चांगलासुद्धा आहे. तिसरा महिना साधारण चांगला आहे, दुसऱ्यापेक्षा थोडा कमी आहे. चौथा महिना जो आहे तो गेल्या दोन्ही महिन्यापेक्षा, दुसरा आणि तिसरा याच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. अवकाळी पाऊस गेल्या 2 वर्षात फार अवकाळी पाऊस पडला, बरेचसं नुकसान झालं. त्यामुळे यावर्षी जे आहे, यावर्षी अवकाळी पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे, कुठे कुठे जास्त होईल. आणि पावसाळ्यातला जो दुसरा महिना आहे त्याच्यात काही भागात अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते. करव्यात पाणी भरपूर आहे. पारावरची जी मांडणं आहे हे गुढीपाडव्याला असते.
तर अशा प्रकारे सारंगधर महाराज यांच्याकडनं आपण ही जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी ऐकलेली आहे की कशा प्रकारे राहणार आहे भेंडवळची भविष्यवाणी, भेंडवळची जी भाकीत आहे ते कसे राहणार आहे, काय काय भविष्यवाणी केली आहे, ती सर्व भविष्यवाणी आपण सारंगधर महाराज यांच्याकडनं ऐकलेली आहे. भेंडवळ घटमांडणी ही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच पार पडली. लॉकडाऊन असल्यामुळं मोजकेच लोक उपस्थित राहू शकले. पोलीस नियोजनाबद्दल आपण एक इंटरव्ह्यू घेतला आहे, तर तो इंटरव्ह्यू आपण एक बघूया. चला तर बघूया तो इंटरव्ह्यू. चाललेली परंपरा भेंडवळची मांडणी, या भेंडवळच्या मांडणीचा भाकीत होतं. काल मांडणी ही एकदम कमी लोकांच्या 5 ते 6 लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली होती. त्याचं भाकीत आज सकाळी 5:30 ते 6 वाजता दरम्यान वर्तवण्यात आलं. त्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. भाकीत हे खूप कमी 4 ते 5 लोक असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये ते सांगितलं गेलं. आजूबाजूचे शेतकरी नेहमी इथे येत असतात, दरवर्षी येत असतात, परंतु कोरोनाच्या संकटामुळे आणि शासनाच्या आदेशामुळे लॉकडाऊन असल्यामुळे इथं गर्दी जमा झालेली नाही आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. शांतता आहे. तर अशा प्रकारे जो आहे तो पोलीस बंदोबस्त ती करण्यात आला होता. लॉकडाऊन असल्यामुळं आणि रुग्णसंख्या जास्त असल्यामुळं जास्त लोकांची उपस्थिती असणे हे शक्य नव्हते. त्यामुळंच इथं पोलीस नियोजन करण्यात आले होते आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच भेंडवळची घटमांडणी पार पडली आहे. तर भेंडवळच्या घटमांडणीचे भविष्य काय भाकीत राहणार, कुठले पीक जास्त येणार, कुठल्या पिकाला जास्त भाव मिळणार, पाऊस कुठल्या महिन्यामध्ये जास्त असणार, सार्वत्रिक पाऊस केव्हा असणार, ही सर्व जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी भेंडवळच्या घटमांडणीमध्ये झालेली आहे. तर आपणा सर्वांसमोर हाच आमचा उद्देश होता की सर्व शेतकऱ्यांसमोर की भेंडवळची घटमांडणी, भेंडवळची जी भविष्यवाणी झालेली आहे ती आम्ही या माध्यमातून तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो, एका नवीन विषयावरती, नवीन टॉपिकवरती, नवीन व्हिडिओसोबत आता भेटूया नव्या टॉपिकमध्ये, एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतोय. धन्यवाद.